एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक शाळा होती आणि तो शाळा चालवणारा एक मोठा माणूस होता. म्हणजे वयानं मोठा होता, पैशानं होता. कारण की संस्था चालवणं हे काही छोटं मोठं काम नसतं. मग त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये राहणारा जो संस्था चालवणारा व्यक्ती होता त्याचं वय 60 वर्ष होतं. तर त्याच्या शाळेमध्ये शिकवणारे जे शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत हे त्याच्यापेक्षा बऱ्याच वयानं कमी होते. मग नेहमी त्याचं शाळेत जाणं असायचं, येणं असायचं, तिथल्या स्टाफबरोबर त्यांचं बोलणं, बसणं, उठणं या सगळ्या गोष्टी असायचं. मग याच माध्यमातून त्या शाळेमध्ये शिकवणारी एक सुंदर तरुणी होती. ती तरुणी या संस्था चालकासोबत अगदी चांगल्या पद्धतीनं बोलत होती. सगळं काही शाळेमधले जे कामं होते ते सुद्धा सांगत होते. मग कामानिमित्त या दोघा जणांची त्या ठिकाणी भेटी गाठी वाढलेल्या होत्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी यांच्या मिटिंगासुद्धा होत होत्या. पण मात्र तो जो संस्था चालक आहे, शाळा चालक आहे, तो 60 वर्षाचा होता. तर ती जी सुंदर तरुणी आहे, महिला आहे, ती फक्त 28 वर्षाची होती. मग या दोघा जणांनी एकमेकांसोबत अनेक बैठका आणि मिटिंगा केल्यानंतर यांची आता एकमेकांप्रती चांगली मैत्री झाली होती. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं आणि प्रेमात रूपांतर झाल्यानंतर त्यांनी आता एकमेकांसोबत सगळं काही करायचा निर्णय घेतला होता आणि दोघा जणांनी जाऊन त्या ठिकाणी पळून लग्नसुद्धा केलं होतं. मग लग्न केल्यानंतर त्या 28 वर्षीय तरुणीची त्या नवरदेवासोबत मोठी फजिती झाली होती आणि घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बिहार राज्यातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील औराई पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये एक संस्था चालक आहे आणि तो 60 वर्षाचा आहे. तर त्याच शाळेमध्ये शिकवणारी एक 28 वर्षीय शिक्षिका आहे आणि ती शिक्षिका त्या 60 वर्षीय शाळा चालकाच्या प्रेमात पडली होती. मग सुरुवातीला दोघांची मैत्री झाली, मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. प्रेमात रूपांतर झाल्यानंतर हे दोघंजण एकमेकांना भेटू लागले, बोलू लागले. आता आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही असं त्यांना वाटू लागलं. तेव्हा तो 60 वर्षीय पुरुष त्या शिक्षिकेला घेऊन फरार झाला. म्हणजे दोघंजण कुठंतरी लांब फिरायला गेले आणि त्या दोघा जणांनी लग्न करायचा निर्णय घेतला. आता ते दोघंजण जरी एकमेकांच्या मनानं, मर्जीनं लग्न करण्यासाठी गेले होते, पण मात्र त्यांच्या शाळामध्ये, गावामध्ये, संपूर्ण तालुक्यामध्ये एकच बोबाटा झाला होता की पळून गेले. दोघा जणांनी लग्न केलं. मग अशा पद्धतीचा बोबाटा झाल्यामुळं ती जी शिक्षिका आहे तिची त्या ठिकाणी मोठी फजिती झाली होती. कारण की आजूबाजूच्या लोकांनी, जवळच्या लोकांनी त्या शिक्षिकेला नावं ठेवायला सुरुवात केली होती. सांगितलं होतं की तू त्या पुरुषामध्ये नेमकं काय बघितलेलं आहे. तो 28 वर्षाची आहे, तो 60 वर्षाचा आहे. तुझ्यापेक्षा दुप्पट वयाचा तो पुरुष आहे. तिनं फक्त तो पुरुष बघितला नसून त्या पुरुषाची प्रॉपर्टी बघितलेली आहे, त्या पुरुषाचा पैसा बघितलेला आहे आणि पैसा बघून त्याच्यावर प्रेम केलेला आहे असा आरोप त्या तरुणीवर लागलेला आहे. म्हणून त्या तरुणीला नावं ठेवायला अनेकांनी सुरुवात केलेली आहे. तर दुसरीकडं त्या पुरुषाला त्याच्या पोरीच्या वया इतकीच ती शिक्षिका का आवडली, कशामुळं आवडली असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो. पण मात्र ज्या पद्धतीनं सध्या अशा पद्धतीचे प्रेम प्रकरणं घडत आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतं आहे, मीडियामध्ये जे दिसतं आहे तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.